आज मी इथं हरभरा डाळीचं पराठा बनवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणार आहे। कधी चपाती भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट होणारा पराठा बनवून खाऊ शकता। त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर 1 चमचा मी ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे। जर तुम्हाला तेल घालायचं असेल तर पराठे आहेत तो मऊ होतात किंवा तूप घातलात तर छान असं खरपूस होतात। तर मी तूप लावून पहिला 2 मिनिटं मी पिठामध्ये चोळून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून पराठ्याचं पीठ आहे थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट देखील नाही मळायचं। तर हे बघा एवढं असं घट्ट मळून घेतलेलं आहे, बाजूला ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर इथं हरभरा डाळ आहे, याला मी इथं साधारण 1 तासासाठी भिजत घातलेलं होतं। तर असं पहिलं भिजत घातल्याने लवकर शिजतील। तर भिजत नाही घातलात तरी चालेल, फक्त शिजायला थोडंसं वेळ लागेल, शिट्ट्या जरा जास्त घ्याव्या लागतील। त्यानंतर डाळ कुकरमध्ये घालून घेतलं, थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं, थोडंसं हळद घातलेलं आहे आणि साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे झाकण लावून। तर इथं गॅसवर ठेवून दिलेलं आहे। साधारण 2 ते 3 शिट्ट्या मी इथं काढून घेतले आणि त्यानंतर हे कुकरचं शिट्टी निघाल्यावर मी इथं काढून घेतलेलं आहे। तर डाळ इथं छान असं शिजलेलं आहे। ह्याला तुम्ही असं स्मॅश करू शकता, जे आपण बटाटे वगैरे बारीक करून घेतो त्याच्यानी, किंवा ह्याला तुम्ही डायरेक्ट असं मिक्सरला लावून बारीक करून घेतलात तरी चालेल। तर मी इथं मिक्सरला लावून बारीक करून घेतलं, त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतल्यावर त्यानंतर आता थोडंसं फोडणी देऊयात। कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरा घालायचं आहे, थोडंसं मोहरी घालायचं आहे थोडंसं, आणि त्यानंतर बडीशोप ह्याच्यामध्ये घातलेला आहे। बडीशोप घातल्याने खूप छान लागणार आहे। त्यानंतर थोडंसं अद्रक, लसूण, हिरवी मिरची हे सगळं बारीक कट करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये लसूण घालायचं नसेल तर फक्त हिरवी मिरची आणि अद्रक आहे तो बारीक कट करून घालायचा आहे। त्याचबरोबर थोडंसं मसाले घालायचे आहेत, हळद घातलेला आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट, थोडंसं धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, त्याचबरोबर थोडंसं आमचूर पावडर ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आमचूर पावडर घातल्यामुळे खूप छान होतात, हे खूप छान लागतात पराठा। तर घरात एकदा नक्की करून बघा। तर ह्याच्यामध्येच मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपण डाळ शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथं मीठ आहे तो बघून घालायचं आहे, म्हणजे कमी घालायचं आहे। त्याचबरोबर हे जे आपण हरभरा डाळ शिजवून मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे तुम्हाला इथं कोरडं वाटत असेल, पण ह्याचं नंतर तुम्ही गोळा इथं बनवू शकता किंवा असंच कोरडं सुद्धा तुम्ही हे पराठा बनवू शकता। तर त्याला मी इथं गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। तर इथं थंड झाल्यावर ह्याचे मी इथं गोळे इथं बनवून घेत आहे। तर तुम्ही असे याचे गोळे सुद्धा बनवू शकता किंवा डायरेक्ट जे आपण पारी बनवून त्यामध्ये असंच सुक्क सुद्धा भरू शकता। तर मी इथं गोळेच बनवून घेत आहे। साधारण 6 ते 7 इथं गोळे बनवून तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे। त्यानंतर ह्या पिठाला सुद्धा 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। हे पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे, मऊसूद झालेलं आहे। त्याला मी इथं आणखीन 1 मिनिटभर मळून घेतलं आणि त्यानंतर ह्या पिठाचे सुद्धा मी इथं पहिलं सगळे गोळे बनवून घेते आणि त्यानंतर एक एक करून पराठा बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं एक गोळा घेतलेला आहे, त्याचं असं गोल इथं मोठं पारी बनवून घ्यायचं, पुरी एवढं पीठ लावून। त्यानंतर हे जे आपण गोळा बनवून घेतलेलं होतं तर ते ह्याच्यामध्ये एक ठेवायचं आणि त्यानंतर वरचा भाग आहे तो असं चिटकवून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत ह्या पिठाला गोळ्याला आहे पीठ लावून असं लाटून घ्यायचं आहे। हे फुटत वगैरे काहीच नाही, फाटत वगैरे काहीच नाहीये, किंवा असं जास्त वर सुद्धा याचं सारण आहे तो दिसत नाहीये। तर हे बघा, तर माझं सगळं एवढं लाटून झालेलं आहे आणि खूप असं जाड सुद्धा नाही ठेवायचं। त्यानंतर इथं तवा गरम झाल्यावर त्यावरती भाजायला घातलेला आहे। तर तसंच तिकडं भाजत असतानाच मी इथं दुसरं सुद्धा पराठा बनवून घेत आहे।
तर खूप झटपट होतात। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। तर एक सुद्धा पराठा माझा इथं फाटलेला नाहीये। तर इथं 1 मिनिटानंतर साधारण मी पलट करून घेतलेला आहे। गॅस थोडंसं इथं मोठं ठेवायचं। ह्याला इथं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तर मी इथं थोडंसं असं छान खुसखुशीत होण्यासाठी तूप लावून घेत आहे। तेल लावलात तरीही चालेल। त्यानंतर मी इथं पलटी करून घेतलं। ह्या बाजूने सुद्धा तूप लावून घेत आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूने छान असं कडक होईपर्यंत भाजून घेणार आहे। गॅस इथं मध्यम किंवा मोठा ठेवला तरी चालेल। तर दोन्ही साइडने छान असा कलर तुम्हाला इथं दिसत असेल आलेला आहे। तर मी त्याला काढून घेतलं। त्यानंतर इथं दुसरा पराठा सुद्धा मी घातलेला आहे। तर असेच सगळे पराठे मी इथं बनवून घेणार आहे। सगळे इथं एकसारखे पराठे माझे इथं झालेले आहेत। तर तुम्ही ह्याला असंच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणी सोबत ह्याला खाऊ शकता, दही सोबत खाऊ शकता। खूप छान होतात। तर तुम्ही हे लहान मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मोठ्यांना सुद्धा टिफिन मध्ये देऊ शकता किंवा तुम्हाला घरी दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा तुम्ही हे करू शकता। तर खूप छान झालेले आहेत। सगळे माझे पराठे बनवून तयार झालेले आहेत। तर आता मी तुम्हाला त्यातलं एक काढून दाखवते। छान असं सारण आहे तो सगळीकडे पसरलेला आहे। असं कडेने असं कणिक वगैरे लागत नाहीये। तर हे बघा छान असं हे सारण आहे सगळीकडे पसरलेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।